नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षामध्ये आपणा स्वागत आहे। पृथ्वी आणि आकाश, एका बहीण भावाची कथा। आज मी एका बहीण भावाची गोष्ट सांगणार आहे। पृथ्वी आणि आकाश म्हणजे श्रीमंत आणि गरीब। एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती। मुलीचं नाव पृथ्वी आणि मुलाचं नाव आकाश होतं। काही वर्षांनी शेतकरी आपल्या मुलाचे लग्न करतो आणि आपल्या मुलीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात करतो। पृथ्वी खूप श्रीमंत घरात गेली, जिथे नोकर काम करत असत। आपल्या दोन्ही मुलांचे लग्न करून शेतकरी हे जग सोडून जातो। पृथ्वीकडे पैशाची कमतरता नव्हती। आकाश खूप गरीब होता आणि कसा तरी शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता। आकाशची पत्नी भगवान महादेवाची मोठी भक्त होती। गरीब असूनही तिने देवाकडे कधी काय तक्रार केली नाही। ती फार कमी पैशात कुटुंब चालवत होती आणि तिच्या कुटुंबासह आनंदाने राहत होती। तिचे नणद खूप गर्विष्ठ होती, कारण तिच्याकडे भरपूर पैसा होता। भावाच्या गरिबीमुळे त्यांच्यापासून ती लांब राहायची। भाऊ गरीब आहे म्हणून तिला ते गोष्टीचा अपमान वाटायचा। पृथ्वी संपत्तीच्या अभिमानात इतकी मग्न होती की तिला आपल्या भावाला पाहणे देखील आवडत नव्हते। वेळ निघून गेली आणि पृथ्वीचे नंदेचं लग्न होता। आकाश शेतात काम करत असताना आकाशचा मित्र विचारतो की तू इथे काय करतोस? संपूर्ण गाव लग्नाला गेला आहे। आज तर तुझे बहिणीचे नंदेचं लग्न आहे। तू गेला नाहीस? तुला तर तिथे जावे लागेल। ती तर तुझी सख्खी बहीण आहे। आणि आकाशला पण वाटू लागलं की बहिणीने लग्नाच्या धावपळीमध्ये मला बोलवायचे विसरले असेल, किंवा भावाला का आमंत्रण द्यायचा, तो तर घरचाच माणूस आहे असं आकाशला वाटले आणि न बोलवता बहिणीच्या घरी लग्नाला गेला। बहिणीने त्याला पाहताच आपल्या नोकरांना त्याला घराबाहेर पाठवण्यास सांगितले। तुम्हाला कुणी आमंत्रण दिले? आलं तर एका कोपऱ्यात बसून राहा, नाहीतर तुमच्या गरिबीमुळे लग्नाच्या मंडपात माझी मान खाली होईल, माझा अपमान होईल, असे नोकराकडून पृथ्वी बोलून पाठवते। आकाशला या गोष्टीचे खूप खूप वाईट वाटते आणि तो न जेवता लग्नाच्या मंडपातून रडत रडत निघून जातो। भावाचा अपमान झाला तरीही तिला काही वाईट वाटले नाही। आकाशला वाटले की अशा अवस्थेत मग घरी गेलो तर घरात सगळे विचारतील आणि ते खूप वाईट वाटून घेतील, म्हणून तो रस्त्यावरच बसून रडत होता। तेव्हा वाटेत त्याला एक वृद्ध बाई भेटली। वृद्ध बाईने आकाशला विचारले, बाळा, तू का रडतोस? आकाशने आपली संपूर्ण दुःखाची कहाणी वृद्ध बाईला सांगितली। वृद्ध बाईने त्याला समजावते आणि गप्प बसायला सांगते। ती वृद्ध बाई दुसरी कुणी नसून शंकर भगवंताची पत्नी माता पार्वती होती। ती आकाशला सांगते की माझ्याजवळ एक बाग आहे। त्या बागमध्ये खूप सारे फळ लावलेले आहेत। काहीतरी खाऊन घे, आराम कर, मग तू घरी जा। दोघेही बागेत जाऊन कलिंगड खातात। मग वृद्ध बाई एका पिशवीत कलिंगड आणि काही खाद्यपदार्थ ठेवते आणि तिथून त्याला घरी पाठवते। घरी पोचल्यावर सर्व मुले वडिलांच्या मागे लागतात। त्याची बायको आतून पाणी आणते आणि लगेच पिशवी हातात घेऊन नंदेने काय दिले ते पाहू लागते। आकाशला आपल्या पत्नीला कसे सांगायचे हे कळत नाही। तो तिथून निघून जातो। पत्नीने ते कलिंगड खायला कापताच त्यामध्ये दाण्याऐवजी हिरे मोती चमकतात। हे पाहून तिला खूप आनंद होतो। मग ती तिच्या नवऱ्याकडे जाते आणि म्हणते की ताईने आमची गरिबी पाहिली नाही आणि तिने इतके हिरे मोती पैसे दिले आहेत। आकाश ते पाहून विचारात हरवून जातो आणि कुणाला काही बोलत नाही। भगवंताच्या कृपामुळे आकाशचे कुटुंबाचे परिस्थिती सुधारते आणि तो हिरे मोतीचे चांगले सदुपयोग करतो। आकाश चांगला व्यवसाय करू लागतो आणि तो खूप श्रीमंत झाला। तो देवाचे खूप आभार मानू लागला। आकाश गरीब मित्रांना आणि गरजू माणसांना मदत करू लागतो। एके दिवशी वृद्ध बाई पृथ्वीच्या घरी तिची परीक्षा घेण्यासाठी जाते।
संपत्तीचा अभिमान असलेली पृथ्वी वृद्ध बाईशी शिवीगाळ करून नोकरांकडून हाकलून देते. काही दिवसानंतर भाऊ श्रीमंत झाल्या असल्याचे कळते आणि ती तिच्या माहेरी म्हणजे भावाच्या घरी पाहण्यासाठी जाते. बहिणीला पाहून भावाच्या मनात विचार येतो की जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा माझ्या बहिणीला मला भेटायची इच्छा नव्हती. तिला माझं गरीबपणाचा खूप अपमान वाटायचा. तरीही आकाश काही न बोलता उलट तिचा आदर करतो. नणद पहिल्यांदा घरी आली म्हणून वहिनीने आनंदाने तिच्यासाठी छान गोड पदार्थ बनवते आणि वेगवेगळे प्रकारचे स्वादिष्ट व्यंजन बनवते. भाऊ आणि वहिनी तिचे खूप लाड करतात. भावाकडे एवढी श्रीमंती कुठून आली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. वहिनीलाही विचारते. वहिनी हसून ती गोष्ट टाळते. वहिनीला वाटायचे की पृथ्वीने आपल्याला मदत केली. खरी गोष्ट तर आकाशने आपल्या पत्नीला सांगितलेच नाही. पृथ्वी काही दिवस आपल्या माहेरी राहते. आपला भाऊ श्रीमंत झाला म्हणून तिला काय आनंद झाले नाही. तिने कधी आपले भावाशी आणि वहिनीशी मन मोकळे केले नाही. नंतर बहिणीला सासरकडून निरोप आला. तिच्या भावाने आणि वहिनीने तिला चांगले कपडे, मिठाई आणि काही भेटवस्तू देऊन पाठवण करतात. ती सासरी गेल्यानंतर काही दिवसांनी तिच्या घरामध्ये साठवून ठेवलेल्या धान आणि कापसाला अचानक भीषण आग लागून संपूर्ण घर जळून उद्ध्वस्त होतो. आता तिचे संपूर्ण ऐश्वर्य जळून राख झाले. हे सगळं भावाला कळताच भावाने आपल्या बहिणीची मदत केली. हे सगळं पाहून पृथ्वीच्या डोळ्यात अश्रू आले. मग तिला कळाले की पैसाच सर्वस्व नाही, चांगला स्वभाव आणि मोठे हृदयही हवे हे तिला समजते. या कथेतून आपल्याला काय धडा मिळतो? या कथेतून आपण शिकतो की जगात दोन प्रकारचे लोक राहतात, गरीब आणि श्रीमंत. श्रीमंत असल्याचा अभिमान बाळगू नये. श्रीमंती आल्यामुळे कुणाशी नाते तोडू नये. वेळ असे काय वळण घेते की गरीब श्रीमंत होतो आणि श्रीमंत गरीब होतो. आपण कधीही कुणाचा गरिबाची आणि असहायतेची चेष्टा करू नये, कारण प्रत्येकाची स्वतःची वेळ असते. श्रीमंत आणि गरीब ही कधी शाश्वत नसते. श्रीमंत आली म्हणून कधी अहंकार करू नये. कधीतरी अहंकार जळून राख होतो. शेवटी आपल्या नशिबी राखच उरते. चांगल्या कर्मामुळे श्रीमंत येते, वाईट कर्मामुळे ती जाते. जाता जाता ती आपल्याला चांगलाच धडा शिकून जाते. म्हणूनच प्रत्येकाशी आदर आणि प्रेमाने वागायचे शाश्वत असते. देवही त्यांना साथ देतो. मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.